आता पनीर खाणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। तुम्ही जर पनीर प्रेमी असाल तर काळजी घ्या, कारण पालघर पोलिसांनी 1-2 नाही तब्बल 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले। तुम्ही खाताय भेसळयुक्त पनीर। पालघर मधून 500 किलो बनावट पनीर जप्त। तुमच्या जीवाशी सुरू आहे खेळ। पनीर खायला कुणाला आवडत नाही। आपण हॉटेलमध्ये गेलो तर खाण्यासाठी पनीर मसाला, पनीर टिक्का, पालक पनीर यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी पनीरयुक्त भाजीची हमखास ऑर्डर देतो। इतकंच कशाला तर अनेक जण स्टार्टर म्हणून पनीर चिल्लीही आवर्जून खातात। पण जरा थांबा, कारण तुमच्या ताटातलं पनीर भेसळयुक्तही असू शकतं। पालघर पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या एका तबेल्यातून 1-2 किलो नव्हे तर तब्बल 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलंय। हे पनीर बनवण्यासाठी अतिशय घातक द्रव्यांचा वापर केला जात होता। वसई तालुक्यातील कामन रोड, चिंचोटी कामन रोड या ठिकाणी असलेला शुक्ला तबेला या ठिकाणी बनावट पनीर इथे बनवलं जातं आणि त्याची हॉटेल्स, रिसॉर्ट, आजूबाजूच्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये त्याची विक्री केली जाते। आणि जे पनीर सर्वसामान्य लोकांच्या शरीराला अपायकारक आणि धोकादायक आहे, ज्याच्यामुळे वेगवेगळे रोग उद्भवू शकतात, अशा प्रकारचं पनीर त्या हॉटेलमध्ये सर्व केलं जातं। या अनुषंगाने ज्या ठिकाणी हे पनीर बनवलं जातं त्या ठिकाणी आम्ही आलो असता आम्ही पाहिलं की आम्हाला जवळपास 350 ते 400 किलोच्या जवळपास पनीर आम्हाला मिळालेलं आहे। जे लोक मांसाहार करत नाहीत ते पनीरयुक्त खाद्यपदार्थांना पहिली पसंती देतात, कारण पनीर हे दुधापासून बनवलं जातं आणि दूध हे सर्वाधिक पौष्टिक असतं। पण पनीर बनवण्याची ही प्रक्रिया पाहिल्यानंतर तुमच्या जीवाशी अक्षरशः खेळ केला जातोय। त्यामुळे अशा भेसळखोरांना कायमची अद्दल घडायला हवी हीच अपेक्षा। प्रसेनजित इंगळे, साम टीव्ही, वसई विरार।